ज्या प्रकारे मित्रांनो यांनी समृद्धीवरती काम केलं ना, तसं जर याने 66 वरती केलं असतं ना, ते एवढे वर्ष त्या रोडला लागलेच नसते. तर पोहोचलोय मित्रांनो आपण द्वारका सर्कलला. लेफ्ट गेलं तर धुळे, राईट गेलं तर मुंबई आणि स्ट्रेट गेलं तर पुणे, शिर्डी. शिव जन्मोत्सव 16 जगात भारी 19 फेब्रुवारी लवकरच येत आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मानगावच्या थोडं पुढं थांबले ओमकार ढाब्यावरती. तिथे आपली गाडी पण लावलेली आहे. असं काहीसं हॉटेल आहे. तर सकाळ सकाळी पोहे ऑर्डर केलेत नाश्त्यासाठी. रात्री गाडी चालवली, फक्त 2-2.5 तास आराम केला असेल आपण. परत कंटिन्यू गाडी चालवली आणि इथपर्यंत आलं. तर अजूनही एक 350 किलोमीटरचा प्रवास दुपारचा होऊ शकते. नाश्ता वगैरे उरकून घ्यावा पहिला आणि मग पुढे जावं. तर चहा नाश्ता मित्रांनो आपलं उरकलाय मस्त असं. आणि आपण लोकेशन पण सेट केलंय. बरोबर 250 किलोमीटर राहिलं आपलं इथं नाशिकचं. तर 2 रोड दाखवत आहेत. एक डायरेक्ट मुंबईकडून म्हणजे आपला भिवंडीवरचा रोड नाही का तो, आणि दुसरं दाखवतं खोपोलीवरतून पाली मार्गे खोपोली राईट. तर इकडून थोडा टायमिंग वाचतोय आपला आणि बाहेरून असल्यामुळे ट्रॅफिक लागणार नाही. तर आजच्या आज मित्रांनो आपल्याला 3 डिलेवऱ्या पण उरकायच्यात. त्यामुळं बाहेरचाच रोड ट्राय करू म्हणजे आपल्याला गाडी पोहोचवता येईल नाशिकला. आणि नाशिकवरून संगमनेरची डिलेवरी पण आज कंप्लीट करायची. तर आता इथून आपण मित्रांनो 66चा प्रवास थांबवणार आहे. हा रोड जातो आपल्याला घेऊन पाली आणि खोपोलीकडे. पुणे पण इकडूनच जातं. बल्लाळेश्वर. बोला गणपती बाप्पा मोरया. खोपोली आहे मित्रांनो इथून 46 किलोमीटर, पाली 10 किलोमीटर. दर्शन झालंय आपल्या एकदा बरं का पालीचं पण. चला घेऊया खेचून. सिंगल रोड आहे आता. पाली, खोपोली, कर्जत, मुरबाड, इगतपुरी हा रस्त्याचं काम बऱ्यापैकी आता कव्हर होत चाललंय बरं का मित्रांनो. तर आता 1:15 वाजायला आलाय. आपण मुरबाडला पोहोचलोय. तर आता इथून आपल्याला परत अजून एक सरळ असंच कडने इगतपुरीकडे जाता येतं. नाही तर राईट घेतला तर आपण डायरेक्टली मग माळशेज घाटाकडे जातोय. हा पण रोड आपला रेग्युलर रुटीनचा कल्याणवरतून येणारा रोड आहे. इकडून पण माहिती आणि तिकडून पण माहिती होतं. तर आता जस्ट 1:15 वाजले आपण मुरबाडला पोहोचलो. समोरच मुरबाड शहर दिसतंय. आणि आता आपली गाडी रिझर्व पण लागली. म्हणजे गोव्यावरतून भरलेलं जे काही डिझेल होतं तर त्यात गाडी आपली इथपर्यंत आली. आणि आपल्याला ती सवय आहे रिझर्व टू रिझर्व चालवायची. म्हणजे संपत जरी आलं तरी त्याच्यानंतर 7-8 लिटर डिझेल शिल्लक राहत. म्हणजे आपण 90-100 किलोमीटरचा प्रवास करू शकतो. आणि आपलं लोकेशन पण आता 120 किलोमीटरच राहिले. म्हणजे पाहिलं तर एवढ्या डिझेलमध्ये आपली गाडी ऑटोमॅटिक नाशिकला गेली असती. पण तेवढं संपून द्यायचं नाही. बॅकअप पण आहे. नाशिकवरतून परत पुण्याला पण यायचं आहे. तर त्या हिशोबाने आता परत एकदा डिझेल भरून घेऊ. वेलकम टू मुरबाड. बरोबर 1:15 वाजता डिझेल भरून घेऊया. 90 रुपये 70 पैसे इथं रेट बघ. 2,500 रुपयात मित्रांनो आपला टँक झालाय फुल. आणि आपला डिझेलचा कोटा पण झालाय फुल ह्या सिरीजचा. तर टोटली 20,000 रुपयाचं मित्रांनो आपल्याला डिझेल ह्या ट्रिपसाठी लागलंय. कारण कसं तर जाताना आपण 8,000 रुपयामध्ये गेलो होतो. शिल्लक राहिलो होतं त्यात परत माहीला आलो आणि परत तिथून मग गोव्यात भरलं. आणि मग परत आपण गोव्यातून आता इथं भरलंय. तर डिझेलचं टोटली 20,000 रुपयाचं आपलं बजेट होतं. ते कम्प्लीट झालं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो टोल खर्च आता जाताना 800-850 रुपये लागला होता. आणि आता शहापूरवरतून इगतपुरी मार्गे नाशिक आणि नाशिकवरतून पुणा असं तो टोल खर्च ॲड होणार. म्हणजे जाताना 800 रुपये लागला होता. आता इथं 1200 रुपये. तर हे 2,000 रुपये जाऊ शकतात आपल्या टोटल या सिरीजसाठी. 66 मुळे आपले टोल खर्च बऱ्यापैकी वाचलाय.
तर हे 2000 ते 20,000 22,000 रुपये झाले. 3,000 रुपये आपला जेवणाचा खर्च जरी धरला तरी 24-25 हजार रुपये आपल्याला या ट्रिपसाठी खर्च आलाय मित्रांनो. आणि ही सिरीज आपली कंप्लीट होती फक्त 7 दिवसात. आपण 7व्या दिवशी फ्री असणार. उद्याच हे सगळ्या गोष्टी कंप्लीट होऊन जाणार. तर 7 दिवसामध्ये मित्रांनो आपल्याला हे चांगला रिपोर्ट लागला. जातानाही चांगला होता, येतानाही चांगला होता. त्यामुळे ही सिरीज फायद्याची ठरली. तर समोरच मित्रांनो आपला नवीन समृद्धी हायवे, जो की इगतपुरीपर्यंत झाला होता. आणि आज फर्स्ट टाइम आपण परत समृद्धीला आलोय. हा इथून समृद्धीवरती एंट्री घेऊ. वेलकम बॅक टू समृद्धी. YB 3094 व्हॅलिड. ज्या प्रकारे मित्रांनो यांनी समृद्धीवरती काम केलं ना, तसं जर याने 66 वरती केलं असतं ना, ते एवढे वर्ष त्या रोडला लागलेच नसते. सरळ सरळ रोड काढले त्याच्यावरती. आणि किती 9-10 वर्ष हा रोड, 9-10 वर्ष पण नाही लागले समृद्धीला कम्प्लीट व्हायला. आणि तो गेली 15 वर्ष 20 वर्ष झाले त्या रस्त्याचं अजून कामच चाललंय. बिचारा आपलं कोकण किंवा साऊथची लोक जास्त त्रास देत नाही म्हणून त्यांचा अंत बघतात. ते गव्हर्नमेंट अंत बघतात. इकडं स्ट्रेट रोड बनता येते आणि पटापट बनवतात. हा कसं आहे आपलं सरकार. हा मस्त असा ब्रिज आहे आणि तिकडे कोणतं तरी धरण आहे शहापूरचं. आणि बघा आता इथून टनेल सुरू होतात. वेलकम टू समृद्धी टनेल. डायरेक्ट बोगद्यामधून बघा ना कसलं भारी पेंटिंग, कसलं खतरनाक केलं राव. वा 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 वा, छान. कसं वाटतंय मित्रांनो, एकच नंबर आहे की नाही. तर बरोबर 3:30 वाजले मित्रांनो, आपण नाशिक शहरामध्ये पोहोचलो. थोडा प्रवास खेचून घ्यायचा होता, खेचून घेतला. आणि आता आपल्याला जायचं आपल्या पहिल्या लोकेशनकडे, जे की अजूनही 5 किलोमीटर आहे नाशिक सिटीमध्ये. तर चला, मेन हायवे सोडलाय आणि सिटीमध्ये एंटर करतो. आता पोहोचू आपल्या लोकेशनला. मॅडम रॉंग साईडने आलं. PNG 1983. चला, आपली गाडी इथे झाली आहे 8 बॉक्स खाली. समोर काढून दिलेत, तेव्हा कधी ठेवलेत. दिसले का तिथं पेपर रिसिव्हिंग घेऊ. 5 मिनिटात गाडी झाली खाली. तर दुसरं लोकेशन मित्रांनो आपण सेट केलंय आता नाशिक रोडचं. ते इथून 9 किलोमीटर आहे. हे बघा, म्हणजे आता रूटच असं पकडायचा. हे झालं का डायरेक्टली संगमनेर आणि मग पुन्हा असं प्लॅनिंग केलं. त्यामुळे बोललो पहिलं मेन सिटीतलं उरकावं. चला निघालो मित्रांनो आपण लेफ्ट घेऊन. सिग्नल सुटला, बंद झाला. त्याच्या आधी आपण कल्टी मारूया. इथे ॲक्च्युली मगाशी उलटी पलटी घातली, कारण मला वाटलं इथंच आहे कॉर्नरला. त्यामुळे जागे युटर्न मारला आणि तशीच रॉंग साईडने खाली नेली. तर पोहोचलोय मित्रांनो आपण द्वारका सर्कलला. लेफ्ट गेला तर धुळे, राईट गेलं तर मुंबई आणि स्ट्रेट गेलं तर पुणे, शिर्डी आपल्या रूटवर, आपल्या पट्ट्यात. आणि नाशिक रोड. तर इथं 8 बॉक्स काढून दिले. आता पुढे जाऊन 7 बॉक्स काढून द्यायचे. हे दुसऱ्या PNGला साहेब मारतात पावती सकाळ सकाळी. आहा, सकाळ कसली, दुपारचे 4:30 वाजले. बरोबर शेड्यूल आपलं, टेन्शन नाही. फक्त 10-15 मिनटं गेले. आता इथं 10-15 मिनटं जातील. चला चला चला, लवकर 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 लवकर. या सर्कलचं काम चालू आहे. इथं मोठ्या गाड्यांना बंदी आहे. चला पोहोचूया मित्रांनो PNG नंबर 2 नाशिक रोड. हे आपलं लोकेशन नंबर 2 PNG. चला इथं 7 बॉक्स काढून देऊया.
PNG नंबर 2. आता राहिले फक्त 6 बॉक्स. चला रिसिव्हिंग घेऊया इथून. 5:01 झालाय मित्रांनो. आपलं दुसरं लोकेशन पण झालंय डन. 7 बॉक्स काढून दिले, पेपर आणले आणि इथं मस्त चहा पण पिलो बरं का. आता डायरेक्टली संगमनेरचं लोकेशन आणि माणूस की बरं का सोन्याच्या शॉपला. कारण पहिल्या लोकेशनला गेलो त्यांनी 2 पाण्याच्या बॉटल दिल्या. आता इथं आलो, यांनी काम झाल्यावरती चहा पाजला. आता जाऊ संगमनेरला. आपल्याला युटर्न मारायचं आहे इथून जागेवर तिसऱ्या लोकेशनला. चला इथून युटर्न घेऊ. शिवजन्मोत्सव 16 जगात भारी 19 फेब्रुवारी लवकरच येत आहे शिवजयंती. तर इथून मित्रांनो 60 किलोमीटर संगमनेर आहे. आता टपक्यान संगमनेरची पण एक डिलेवरी उरकू, म्हणजे टेन्शन फ्री. आपली भोसरी आणि मग पुण्यातल्या दुसरी डिलेवरी दोन्ही उद्या उरकता येईल. चला निघूया. आपल्या इकडं पण म्हणजे मला वाटलं कर्नाटकमध्येच तयारी जोरात चालली होती काय. तिथं त्या पाहिलं असतं तुम्ही मँगलोरला, तिथं शिवजल महोत्सव तयारी, आणि इकडं आपल्या इथं पण शिवजल महोत्सवाची तयारी. कसे आहेत फ्लेक्स. हा हा हा. AI ला काय, AI ची एडिटिंग जोरात आहे आजकाल. मस्त मस्त गरज आहे शिवजल महोत्सवाची. फक्त महाराजांचा कायदा आचरणात आणायला पाहिजे बस, मग ते शिवजयंती सार्थ. 6:30 वाजले मित्रांनो. कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर पोचलो संगमनेरला. चला आता डायरेक्टली PNG संगमनेर. बघतीच नाही राव लोक, बघतीच नाही. साहेबाची गाडी तरी बघत जा, साहेबालाच ओव्हरटेक मारते डायरेक्ट. प्रॉपर मेन मार्केट मध्येच आहे लोकेशन राव. हा बघा आलं समोरच पुन्हा गाडगिळ अँड सन्स. गाडी लावूया इथं, देऊया 2 बॉक्स काढून यांना. आता राहिले फक्त पुण्याच्या डिलेवऱ्या, ही पण झाली. इथलं जरा नाटकी होते बरं का, त्यामुळे तिथं गेट वरतीच टाकले मी बॉक्स. चला निघूया आता. ही गाडी आपली लॉक करून डायरेक्टली भोसरीवाल्याशी पण बोलणं झालंय. बरोबर 6:45 वाजायला आले बघा. आणि पहिलं बाहेर पडू द्या. चला निघूया मित्रांनो संगमनेर मधून बाहेर. 2च बॉक्स होते, पण इथली चहापेक्षा किटली गरम होती. म्हणजे सिक्युरिटी गार्ड मला म्हणतो आणून दे. तिकडं तर त्या पोरांनी बिचाऱ्यांनी सगळं उतरवलं. हा म्हणे मला आणून दे. म्हणलं भाऊ हे बरं, मी आपलं चला भाऊ माणुसकी खातीर गेटवरती नेऊन ठेवलं. परत पेपर आतमध्ये गेलो, ते मला म्हणतो हे बॉक्स आतमध्ये ठेवायचं. म्हणलं भाऊ इथपर्यंत आणून दिलं तेच मान महत्वाचं. नाही तर म्हणलं ठेवत सुद्धा नाही, हात सुद्धा लावत नाही. मला घाई आहे म्हणून मी दिले तुला. न्यायचे तर नाही तर राहू दे. स्टॅम्प घेतला आणि निघालो. कारण आपल्याला मित्रांनो भोसरीची जी डिलेवरी आहे ना ती उरकायची आहे. म्हणजे आपल्याला घरी जाता येईल हिंजवडीला, टाइमपास नाही व्हायचा. नाही तर मग सकाळी परत भोसरीला यायला लागल. त्यापेक्षा आजच्या आज कार्यक्रम करावा भोसरीचा. 4ही डिलेवरी एका दिवसात, म्हणजे 5वे 2 बॉक्स आहेत ते सकाळी नेऊन देता येतील. आपल्याकडे मित्रांनो लय वाढीव ड्रायव्हर आहेत. आता ही लेन आहे, ही लेन आहे, 2 लेन आहे घाटामध्ये आपण संगमनेरच्या. तर ती 3rd लेन आहे. ऍक्च्युली बारीक आहे आणि दगडं बिगडं पडलेली आहेत. नाहीच्या बरोबरच आहे, पण तिकडून गाड्या घुसून मोठ्या गाड्या चालल्यात ना तर तिकडून गाड्या घुसवायला बघतात कारवाले. लागला धक्का बिक्का. आता का टेम्पो ट्रक मध्ये लेफ्ट साईड चालू दिसतच नाही. थोडक्यात ज्या आरशातून जेवढं विजिबल होईल तेवढंच, बरोबर का. पण हे तिकडूनच घालायला बघतात. आता हे तिघांनी कार्यकर्त्यांनी तेच केलं बरं का. लेफ्ट साईडने आल्या, पुढे ट्रक दिसला, थांबली जाग्यावर. कशाला 2 मिनिटं लेट होईल ना, याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे. पण नाही, लई घाई. आपल्याला पण आज लई घाई आहे, बट नियम बाह्य काम करायचं नाही. जेव्हा जागा भेटेल तेव्हाच पुढं काढायचे, नाही तर थोडं लेट कवाय नाही. चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. आपण खिचू आता गाडी. टायमिंग बघा मित्रांनो, बरोबर 9:28 झाले. फक्त 6 किलोमीटर राहिले. 9:44.
हा पण सिग्नल ओपनच आहे ऍक्च्युली, हा पण सिग्नल ओपनच आहे. याच्या मागून घातली मी, नाही तर एक पण सिग्नलला गाडी नाही थांबली आपली, ना चाकणला ना मोशीला ना कुठंच, राजगुरुनगर सरळ सरळ आलं. हा पण सिग्नल ओपन आहे बघा. आणि आपण पोहोचतोय बरं का मित्रांनो, 4 डिलेवऱ्या कंप्लीट करतोय आपण, 4. नाशिकच्या 2, त्यानंतर संगमनेर पण 4 वाजता आपली गाडी नाशिकला होती, संगमनेर पण झाली. आणि रात्री 10च्या आधी आपण भोसरीची पण डिलिव्हरी करतोय. मग विचार करू शकता तुम्ही, आज गाडी आपली निघाली कुठून आहे सकाळी, कोकणातल्या लोटे MIDCतून. किती किलोमीटर झाले एकदा चेक करून कमेंट नक्की करा, किती गाडी खेचली असेल आज. चला पोहोचूया लोकेशनवरती. आज मलाच हसायला येते, कारण एवढी गाडी मी कधी ताणत नाही, पण आता ही कंप्लीट करून मग घरी जाणार. उद्या सकाळी ती शेवटची डिलिव्हरी आपण करायला जाऊ. चला, काटा 70 75 80. लोकेशन नंबर 4 भोसरी मित्रांनो झालेलं आहे डन. बघा इथं बॉक्स ठेवले काढून, 2 बॉक्स आतमध्ये त्यांचं ऑफिस आहे, आणि समोर आपली गाडी पुन्हा गाडगीज. फायनली टाइमात सगळ्या डिलेवऱ्या, 4 डिलेवऱ्या डन. ही 4थी तर नव्हती शेड्यूल, पण तरी पण डन. सकाळी 6 वाजता मित्रांनो आपण लोटे MIDC मधून सुरू केलं होतं, आणि ह्या सिरीजचे किलोमीटर बघा 3101 झाले तिथपर्यंत रिटर्न. विचारही करू शकत नाही एवढी आज गाडी पळवली. नाशिक लोटे MIDC, नाशिक वरतून संगमनेर वरतून पुन्हा भोसरी डन. 4 डिलेवरी. ऍक्च्युली मी शेड्यूलला 3च ठेवल्या होत्या, ही उद्याचा प्लॅनिंग होता, त्या दोन्ही पण खेचली गाडी अक्षरशः, एवढी खेचली का त्याला हिशोबच नाही. तर फायनली म्हणजे नशीब एवढं जोरात का मला एकही सिग्नल थांबायला लागला नाही. थांबायला म्हणजे सिग्नल ऑनच. किस्मत. स्टार चांगले असले ना मित्रांनो, तुमचा मार्ग पण भेटतात बरं का. फक्त करण्याची हिंमत पाहिजे बस, आणि स्वामींचे आशीर्वाद पाहिजे. तर फायनली आलोय. 4थी डिलिव्हरी झाली, 1 डिलिव्हरी राहिली, ती उद्या सकाळी करूया. सिंहगड रोडला कुठंतरी लोकेशन आहे ते, पुन्हा गाडगिरीचं मेन ऑफिस. कारण ते मटेरियल धाराशिवचं आहे, आपण धाराशिवला तर जाणार नव्हतो, त्यामुळे बोललो तिथं मी सोडतो. तर फायनली सकाळी जाऊन ते सोडता येईल, आणि इथून आता मस्तपैकी घरी रिलॅक्स घरी जाणार आता आरामात. 1 तास का लागा ना मला भोसरीतून हिंजवडीला जायला. काही प्रॉब्लेम नाही. तर चला भेटूया आता सकाळी. सगळ्यांना गुड नाईट. 6 वाजलेत मित्रांनो, आपण निघालो आता गाडी खाली करायला डायरेक्टली आपल्या लोकेशनकडे, सिंहगड रोडला. आणि आज आपल्या बरोबर आहेत आपल्या मॅडम. तर चला आता डायरेक्टली पोहोचाय लोकेशन वरती, है ना. गाडी खाली करून देऊ. मॅडमला पण सुट्टी आहे सॅटरडे का गाडी. तर चला मित्रांनो, निघालोय आपण डायरेक्टली लोकेशन वरती. जे 2 बॉक्स राहिलेत शेवटचे ते आता पोहोचू, गाडी खाली करून देऊ, आणि मस्तपैकी सिरीज एंड करू. गाडगी बाय PNG मेन ऑफिसला पोहोचलोय मित्रांनो आपण इथे. फायनली गाडी झालेली खाली, सगळ्या रिसिव्हिंग पोच भेटलेले आहे, पेपर देऊन टाकले, आणि हे मस्त अशी कोचिंगची सिरीज मित्रांनो आपली संपली. 3150 किलोमीटरचं टोटल रनिंग झालं. खर्च वगैरे तुम्हाला समजला असेल. सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय का सगळ्यांना.